पहा, समाजात एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला काही गोष्ट ठासून सांगते, पुन्हा पुन्हा सांगते, जीव तोडून सांगते, तेव्हा त्याच्या मागे त्याचा काय हेतू असेल बरे? आपण अनुमान लावूया. पहिले अनुमान म्हणजे त्याला आपल्याकडून कदाचित काही व्यवहारिक आर्थिक फायदा अपेक्षित असावा. गोड बोलून समोरच्याचं मन जिंकून त्याला त्याचा धंदा किंवा बिझनेस वाढवणे अपेक्षित असावं, जसं की आजकाल मार्केटिंग मध्ये करतात. दुसरा अनुमान म्हणजे त्याला स्वतःची प्रसिद्धी, वाहवा हवी असावी, जसे आजचा तरुण वर्ग आजचा लाईक्स आणि फॉलोअर मिळावे म्हणून करतात. आणि तिसरं अनुमान हे की त्याला त्याच्या वंश खानदानाचे नाव मोठे व्हावे असे वाटत असावे, जेणेकरून पुढे त्याच्या वंशावळीला गादी द्यावी, त्यांच्या पुढे झुकावे असं त्याला वाटत असावं. आता या 3 अनुमाना व्यतिरिक्त चौथं कारण काय असू शकेल बरं? तर चौथं आणि निस्वार्थी कारण म्हणजे संपूर्ण मानव जातीचे भले करणे, कल्याण करणे. माणसाला त्याच्या आयुष्याचे ध्येय समजावणे, जे विसरून तो ऐशोआरामात विलुप्त आहे. जीवनाचे उद्दिष्ट व मृत्यूची सत्यता आणि मृत्यू पश्चात जीवनाची आठवण करून देणे. आणि हे सर्व केले ते आपले सर्वांचे आदरणीय प्रेषित मोहम्मद यांनी. होय, आपल्या सर्वांचे प्रेषित, कारण हा एक गैरसमज आहे की प्रेषित हे फक्त मुसलमानांचे आहेत. नाही, तर ते पवित्र अल्लाकडून अंतिम प्रेषित म्हणून पूर्ण मानवजातीसाठी पाठवले गेले आहेत.